आपल्या जोन डिअरला एवढा खर्च येईल असं वाटलं नव्हतं मित्रांनो, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रोन्या। तर पब्लिक आज सकाळी आपल्या घराचं काम चालू केलं, तर म्हणजेच आपल्या घराचं माप काढलं होतं मित्रांनो, कारण की आपल्याला आजपासून पायखानाला मग काय पहिले तर आपल्या घराचं माप काढून घेतलं मित्रांनो, नंतर अगरबत्ती लावली, कारण की आपल्याला अजून नारळ फोडायचा आहे मित्रांनो, कारण पहिलं टिकाव आपण पण मारणार आहे, त्याच्यामुळे आपण इथं बसलो होतो अगरबत्त्या लावून बिवून। मग काय पहिले तर आपण ताळी बनवून घेतली मित्रांनो मस्त, आणि म्हणत होती मी पहिल्यांदा वाळेल का नाही, तर म्हणलो नको बाई तू वाळू, कारण तू सगळं सांडून देशील का नाही तेल बिल। मग काय इकडं मस्त वळायचं काम चालू होतं मित्रांनो आपल्या पायला ना, आपण नारळ पण फोडणार आहे मित्रांनो, आणि टिकाव पण मारणार आहे, मीच मारणार आहे, तर पहिले वाळून। मग काय पहिले तर आपण मित्रांनो नारळ फोडून घेतला आणि टिकाव पण मारून घेतलं मित्रांनो। घराची पूजा बिजा करून मित्रांनो आपण आपली गाडी गॅरेज वरती घेऊन आलतो, कारण की आपलं चेन पॉकेट गेलं, तर पहिले तर आपली गाडी स्टँड वर लावून घेतली मित्रांनो, आणि नंतर चेन पॉकेट खोलायला चालू केलं। तर पहिले तर आपलं चेन पॉकेट बसून घेतलं मित्रांनो, तर एवढं चेन पॉकेट मित्रांनो 800 रुपयाचं आहे। मग काय आपले जोन डिअर मध्ये चेन पॉकेट तर बसवून घेतलंय मित्रांनो, आता फिट करायचं काम चालू आहे। तिकडनं येते तर मला मित्रांनो संध्याकाळ झाली होती, आपले मित्र आणि मी आलो होतो मित्रांनो मोळ काढायला, कारण की या टाकीत पाण्याच्या टाकीत आपल्या मित्रांनो मोळ पाहिलेलं मित्रांनो, तेच आपण काढायला। आपल्या मित्रांनी तर मोळ बाहेर काढलं तर मित्रांनो आपा पोळा आणि मोद पण मध्ये त्याने अजून बॉटल वरती दिलेलं नाही, आणि पोळ्याला पण मोद आहे मित्रांनो, त्याच्यावरती पूर्ण मासे बसले की नाही, आणि आम्ही इथंच बसलो होतो, एक पण मासे मित्रांनो जमले नाही आपल्याला, म्हणजे एक पण चावेल नाही अजून। आणि मोद पाहून घ्या मित्रांनो, एवढा मोठा पोळा आहे, आणि मोद पण तुम्हाला दाखवतो। तर जेवढे पण मित्र टाकीत घुसले होते मोळ काढायला तेवढे सगळे वरती आले मित्रांनो, आणि एवढं पोळा पाहून घ्या, आणि फुल मासे बिशे आहे का नाही, फुल आम्ही इथं वरती बसलो होतो, एवढेच जण होतो, फुल एक तर एकाचे जोंबले ते मित्रांनो, ज्याने मोळ काढलं त्याच्या हाताच्या बोटाच्या जोंबेले। तर चला तुम्हाला दाखवतो बॉटल मधली मोद। तर बॉटल मधली एवढी मोद आहे मित्रांनो, थोडीशीच मोद निघाली, काय जास्त नाही, आणि पोळ्याला पण आहे नेहमी। तर मग आता खाऊन पाहू मित्रांनो मोद कशी लागते, तर फुल मासे बिशा की नाही, आणि आम्ही एवढेच वरती बसेल। तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।